आज ना माझ्या खास मैत्रिणींच्यासाठी उपवासाची बिस्किटं तयार करणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं एकादशीच्या आधी ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला तर मग पाहूया अगदी डिटेल्स माहिती. अर्धी वाटी शाबू घ्यायची आहे आणि थोडीशी भाजून घ्यायची आहे. अगदी 3 ते 4 मिनिटं फक्त. जास्त नाही भाजायची बरं का. कारण ही शाबू फक्त आपल्याला क्रिस्पी हलकी बनवायची आहे आणि मिक्सरवरती बारीक लगेच होते म्हणून ही शाबू भाजून घ्यायची आहे. आता 1 वाटी वरीचं तांदूळ भाजून घ्यायचं आहे. आता या वरीच्या तांदळाला किंवा शाबूला प्रत्येक भागाप्रमाणे वेगवेगळी नावं असतील, पण आमच्या इथं तरी याला वरीचं तांदूळच म्हणतात, जी उपवासाला खातात ती. आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. भाजल्यामुळं शाबू तर पोकळच बनते आणि वरी काय बारीकच आहे त्यामुळं हे पटकन बारीक होऊन जातं. आता काय करायचं आहे, बारीक चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ का चाळून घ्यायचं? मिक्सरवरती गिरणीसारखं तर हे पीठ एकदम बारीक होणार नाही. त्यामध्ये गरा थोडा राहतो म्हणून हे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. गऱ्याचा यामध्ये वापर करायचा नाही, फक्त पिठाचा वापर करायचा आहे. गरा परत मिक्सरला लावून तो नंतर चाळूनच घ्यायचा आहे. पीठ हे चाळूनच घ्या जर मिक्सरवरती बारीक करणार असाल तर. गिरणीतून जर दळलेलं पीठ असतं तर तो गरा शिल्लक राहिलेला आहे तो परत बारीक करून यामध्ये मिक्स करायचा आहे. आता यामध्ये काजू, बदाम आणि सपाट वाटी साखर घ्यायची आहे. सगळं हे एकत्र करायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर डेकोरेशनसाठी वरून जरी ड्रायफ्रूट लावायचे असतील तर लावू शकता. आवडीनुसार यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट वापरू शकता. जे उपवासाला चालतात ते सगळं यामध्ये ॲड केलं तरी चालतं. मी फक्त काजू आणि बदामच घालणार आहे. आता हे पीठ मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते, कारण हे ताट मला पेस्ट बनवण्यासाठी लागणार आहे. साखर आणि काजू बदाम जे बारीक केलेलं आहे ते ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये भरपूर वेलची पूड घातली. तुम्ही आवडीनुसार यामध्ये जायफळ पण घालू शकता, पण मी इथं फक्त वेलची पूडच वापरणार आहे. आता यामध्ये छोटे छोटे 4 चमचे तूप घालायचं आहे. मी इथं मोठा चमचा असल्यामुळं अर्धा चमचा घेतलेला आहे. एवढंसं तूप आपल्याला बास होतं. जास्त तूप घालण्याची यामध्ये गरज नाही. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे चांगलं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं
एकजीव झालेला आहे. आता यामध्ये अगदी थोडं दूध घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पूर्ण हे मिश्रण पांढरं शुभ्र होईपर्यंत आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला पीठ थोडंसं पातळच असलं पाहिजे, कारण यामध्ये शाबू आहे. जेव्हा आपण पीठ मळत जाऊ तसं पिठाला या एकदम घट्टपणा येतो. त्यामुळं सुरुवातीला पीठ जरा पातळच ठेवायचं. पेस्ट चांगली झालेली आहे. आता यामध्ये पीठ घालून घेऊया. पीठ गर्भ ठेवायचं नाही. पीठ हे बारीकच करायचं. याला चिकटपणा नसतो. त्यामुळं हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे याची बिस्किटं चांगली तयार होतील. पीठ चांगलं मळून झाल्यानंतर आता याचे गोळे करून घ्यायचे. अगदी छोटे 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 गोळे करायचे, जास्त मोठे गोळे करायचे नाहीत. यामध्ये आता आपण कोकोनट पावडर वापर करणार आहे. तर हे मी कशासाठी वापरणार आहे, तर बिस्किटला वरून लावण्यासाठी कोकोनट पावडरचा आपण वापर करायचा आहे. ही पावडर आपण पिठामध्ये जरी घातली तरीसुद्धा चालतं. आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि ट्रेमध्ये लांब 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 मांडून घ्यायचे आहेत. कोकोनट पावडरऐवजी इथं तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. बिस्किटला वेगवेगळा आकार देऊ शकता इच्छेनुसार. शिवाय या कोकोनट पावडरची मी विकत आणलेली आहे, पण ही कशी बनवायची हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. विकत आणण्यापेक्षा मला असं वाटतंय की घरी बनवलेली एकदम मस्त आणि चांगली. आता यामध्ये राजगिरा पीठ घातलं तरी चालतं, किंवा आणखी कुठली पिठं असतील ते आता तुमच्या भागाप्रमाणे कोणती पिठं चालतात ती सगळी पिठं यामध्ये ॲड केली तरीसुद्धा चालतं. फक्त काय करायचं, शाबूचं प्रमाण कमी घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आता हे सगळे गोळे आपले तयार झालेले आहेत. आणि विशेष बरं का, महत्त्वाची टिप्स आहे, हे गोळे प्रेस करायचे नाहीत. फक्त गोळे करायचे, कोकोनट लावायचं आणि ट्रेमध्ये बेक करण्यासाठी तसंच ठेवायचं आहे. प्रेस करण्याची गरज नाही किंवा डिझाईन यावरती काढण्याची गरज नाही. डिझाईनसुद्धा यावरती दिसत नाही, कारण ही खूप क्रिस्पी होतात. क्रॅशेस बघा किती पडलेले आहेत. संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळं व्यवस्थित क्लॅरिटी मोबाईलला येत नाही. थोडंसं समजावून घ्या.
ओव्हनचं टेम्परेचर फक्त 145 ठेवायचं आहे. 45ला घालायचं आणि 45ला काढायचं. 25 मिनटं ही बिस्किटं बेक करायची आहेत. ओव्हनचं टेम्परेचर अजिबात वाढवायचं नाही. आणि इतकी सुंदर आणि मस्त पांढरी शुभ्र उपवासाची बिस्किटं तयार झालेली आहेत. आता संध्याकाळ झाल्यामुळं बघा ती जाळीसुद्धा यातली व्यवस्थित दिसत नाही. पण खूप छान बिस्किटं तयार झालेली आहेत आणि तुम्हीही करून नक्की बघा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच तयार करायला बिस्किटं घ्या, नाहीतर बिस्किटं पूर्ण बिघडून जातील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.